Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and the day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे Clinic Plus Hospital, so almost 14 hours duty आहे. So yes, normal routine start झाला आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, आई आहे, आईची पूजा छान होऊन आई हॉलमध्ये आहे, रचना किचनमध्ये आहे. आणि येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे एकदम प्रसन्न वाटते. गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सो छान सकाळ मस्त झाली आहे. संध्याकाळी तयारी चालू आहे. सगळे सामान आणले ते. टिफिन रेडी आहे पण मीच नाही बोललो. काल बोलला असता तर मी 5:30ला नसती उठली ना. लक्षात नाही. आज लंच आहे हॉस्पिटलमध्येच. पेरिनेटल मीट आहे, त्याच्यानंतर लंच आहे. तिथेच जेवणार आहे. अरे तर काय मला काय एवढं मी सकाळी उठली तुझ्यासाठी आणि तू मला नाही बोललायस टिफिनसाठी. काय नाही, फक्त लवकर ये कारण हा आता डायरेक्ट रात्री 11:30ला येणार आहे. बाय, काळजी घे. सो सकाळचं सगळं आवरल्यानंतर माझा वर्कआउट झालं. त्यानंतर मी बिझी झाली. मला काही कॉन्टेंट लिहायचा होता. नायसा आली, नायसाच्या पाठी थोडासा वेळ गेला. सो आता मी जेवून घेते. वाजले आहे 2 आणि आम्ही ना काल एकदम छान असं हे आणलं आहे, लिव्ह लाफ अँड लव्हचं सनीने वुडनचं चिटकवण्यासाठी. पहिले मला असं वाटलं की ते पूर्ण असं व्हाईट जे आहे ना त्याच्यासकटच चिटकवायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे आहे ते. सो हे काय नाही, नॉर्मल पुट्टा आहे आणि ह्याच्यावरती ना त्यांनी स्टिक करायला दिलं आहे. सो त्यामुळे मी ते इथे लावणार आहे. आमचा प्लॅन आहे की ते इथे लावू आणि व्हाईटसुद्धा आहे. सो ह्याच्यावरती छान दिसेल. आणि इट्स लुकिंग ब्युटिफुल. छान वाटतंय. पण मला असं वाटतं कुठेतरी एक स्माइली असायला पाहिजे. थोडंसं कलरफुल. ब्लॅक अँड व्हाईट झालंय ना कारण, बट छान वाटतंय. मी सांगणार, रेवाने मला गिफ्ट आणलेलं आहे आणि तिच्या बेटर हाफने पण. का आणले पण बाय द वे, मी घेतलं पण आहे. केस 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 करना काय फ्रेम आहे. माझी फ्रेम आहे, माझा फोटो आहे फ्रेम मध्ये. चल काय पण हो ना. हो हो तरी एवढं कोण पॅकिंग करतो यार. दिल्यानंतर त्या माणसाची किती फटाफट इकते. कोण शॉपवाल्यानी त्याला बोलायचं एवढं लवकर काय, एवढं एवढं हळूहळू थांब. नाही थांब. Oh my god, this is so amazing. Oh, thank you so much. आणि thoughtful. आम्ही बनवण्याच्या आधीच तुम्ही बनवली. थँक यू. मला दाखवते. पहिले मला भरून पहिले ते काढ. मला पहिले मनापासून बघू द्या, मग तुम्हाला दाखवते. पूर्ण आता तू थांब ना पण. थांब 1 मिनिट थांब. वाव, सनीला पण आवडेल. मी हसत नाहीये फोटो मध्ये पण. This is so amazing. Thank you so much. हे काढून नाही काढत. मी नाही काढलं ते बोलतो राहू दे. हे काढायचं ना. हा व्हाईट काढायचं असेल तर आमचं सध्या बाबांना दाखवूया. थँक्यू सो मच. दोघांना पण थँक्यू. वा, मस्तच. फोटो नाही फ्रेम बनवली.
मस्त ना. क्लिअर कट दिसते. थँक्यू सो मच फॉर द सरप्राईज. मस्त आहे ना. मला आवडली. आपण कधी बनवू त्याच्या आधी आमचं दरवेळेस असं होतं माहितीये का, आम्ही बोलू बनवू त्याच्या आधी ती फ्रेम येते घरात. मस्त. छानच आहे. थँक्यू सो मच. रेवा अँड रोशन. Morning. So the normal routine has started. नाश्त्याला आहे फ्रेंच टोस्ट. फ्रेंच टोस्ट. जेवणाची तयारी. सकाळीच झालं 7:30. So जेवण इज रेडी. फक्त नाश्ता कारण आज घरात सगळी साफसफाई चालू आहे ना, सगळं सकाळीच वाइंड अप केलं. फार्म हाऊसवरून माझ्या घरी पूर्ण साफसफाई आहे चालू आहे. मामा मामी आले. हॉलचा ऑलमोस्ट हा पोर्शन झाला आहे क्लीन करून. आईची बेडरूम चालू आहे. तिची साफसफाई खूप महिन्याने आलेत. मामा मामीना बोलवले ना. 4-5 महिने तर झाले असतील. जास्त सो ही ओपन आवरायची आहे. सो अर्ध रेडी करून ठेवले. आता फक्त पुसायचं आहे. फॅन पण बघा फुल मेसमध्ये. मामा मम्मीला मस्त फ्रेंच टोस्ट आणि भजी करणार आहे रचना. बट राईस भजी. भात उरलेला ना कालचा. आम्ही राईस भजी खाल्ली का? राईस कसं कळलं? तांदळाची भजी खाल्ली. भाताची. भाताची भजी आधी खाल्ली का विचारतोय. मामा वेगळी मेजवानी. आंटीने सुट्टी घेतली ना. रचना बोलली मी बनवून देईन मामीला. या चला नाश्ता करा मस्त. हो का? गरमा गरम नाश्ता. म्हणजे त्याला भेटलेली आहे ना. मस्त मामा मामीला एकदम नाश्ता बनवलाय. सगळे छान आशीर्वाद भेटतील. सगळ्यांचं असं करायला लागतं. आम्ही खूप केलेलं आहे. आता ठीक आहे. आता नाही म्हणजे पहिल्यासारखं. मस्त दोघांनी चहा घ्या एकमेकांकडे बघत. समोर त्यांना बोललो वर बसा तर नाही खालीच बसा. मस्त नाश्ता करा गरमा गरम. कपात चालेल ना. मस्त बसा एकदम फॅन लावून देऊ. घेतो ना. पोट भरून खा. अजून हवा असेल तर घ्या. आज काय मस्त उपवास नाहीये ना. दरवेळेस उपवास असतो ना. कार्तिक चतुर्थी. मग दरवेळेस होतात तेव्हा उपवास असतो. सारखं उपवास. चपाती खाऊन कंटाळा आला होता ना. नको. हा दररोज चपाती. आमटीची चपाती खाऊन म्हटलं. भजी कशी झाली बघ. भाताची तांदळाची भजी. आवडली का? चांगली का? लई भारी झाली बोलते. आम्ही कशी आहे? मस्त आहे. इकडे बघ तरी बोलून कशी झाली. सॉस देऊ का? सॉस पाहिजे तुम्हाला? कशी झाली? मस्त झाले. कुरकुरीत एकदम ना. बरं वाटतं ना कधीतरी वेगळं असं काहीतरी. काढलं की पाहिजे. कसं काय काढलं.
तांदळाची म्हणजे अगं शिळा भात असतो ना हा त्याची येते. रात्रीचा भात तांदूळ त्याला म्हणजे तांदूळ नाही, दक्के तांदूळ नव्हे, भात उरलेला ना त्याची बनवते. हो एकदम कुरकुरीत लागतात ना. मस्त घ्या अजून. नाही बघा बघा ना, आणू तुला. बघ मी दिलाय त्याला तर सावकाश. तुला देऊ? हे बघ. हे मला होत आहे. चालेल. बायकोचं प्रेम. संध्याकाळी लवकर येईल. येस, तयारी तयारी करायची. गणपतीची आता मेन रचनाची धावपळ आहे. पूर्ण गणपतीची तर साफसफाई आणि सगळं काय नाही, ते साफसफाई झाली आहे पण त्या ज्या गोष्टी असतात ना ठेवायला. असेंबल केलेलं सगळं. मी काय म्हणत होती? एक बाईचं कर्तव्य कधी संपतच नाही. सगळ्यांचंच न सांगतात. सगळे आपापल्या आयुष्यात एवढे बस बिझी आय नो. पण काय तुमचं ना काहीतरी करतात. तुमचं कसं मूळ बाळ, फॅमिली सांभाळून सगळं असो, जोपर्यंत होतं तोपर्यंत करायचं, नाही तर हे दुखते ते दुखते नंतर चालूच होतं ते एका पॉइंट नंतर. मी काय म्हणत होती? चलो लवकर ये. चलो बाय. बाय. सावकाश जा. नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. तिकडे नको जाऊ. कसं झालं तुझं स्पीच? काय बोलली तू? मी बोलली 3 colors flags, orange, 3 color flag. orange, तू असं बोलली 3 color flag? orange, बघा हे courage, white means peace, green means काय बोललीस नाहीसा? एवढं स्पीच रेडी केलं तुझा, तू काय बोललीच नाही? आणि मी उद्या एक्साइटेड आहे का म्हणजे मला प्रेयर बोलायचं आहे. मी कोणतं ते चूज करेन माझे प्रेयर्स. श्लोक बोलायचं. चला उघडा. काय वेडी पोरगी आहे ना ही, खरंच. एवढं तुला प्रॉपरली सगळं पाठ करून पाठवलं आणि पुलाव खाल्लास? कोणता पुलाव? हा तो स्टीफ. भात, तो भात खाल्ला. थांब. इकडे ये. मेरा टिफिन का बट्टा. ओ माय गॉड, एवढं आवडलं तुला? कॅरेट राईस. पटेटो टिक्का. तुला कसे लक्षात आलं मला व्हाईट वाला नकोय? मी कोण आहे तुझी? आई. मग मला नसेल माहिती. त्याच्यावर नाही चढायचं. त्याच्यावर चढायचं नाही. पण तू स्पीच नाही बोलली तर मला वाईट वाटलं. एवढं तुला तयारी करून पाठवलेलं ना मी नाहीसा. असू दे, चल आपण ट्राय केलं ना. कसं लागलं तुला हे? लक्ष. आबू कसं लागलं? बाबू मला लागलं असेच. कुठे कुठे? तिथे किचन मध्ये काम करतो. काय लागलं? मला सांग, तू घाबरली का? मी स्ट्रॉंग नाही आहे. स्टेज फिअर घालवण्यासाठीच नाहीसा खाली उतर, आजी ओरडेल. उड्या नाही मारायच्या ह्याच्या सोफ्यावर. स्टेज फिअर घालवण्यासाठीच हे सगळं काही असतं. तू गेलीस ना पण स्टेजवर बोलायला, थोडं तरी बोललीस ना 1-2 लाईन. आणि मग पुढे काय? आणि काय नाही. सगळे बोलले नाही. मग तू एकटीच बोलली? हा सगळं हा सगळे बोलले. कॅटू पी कॅटू ए. नाहीसाचं असं होतं स्पीच कॉम्पिटिशन. मला तू बेबीचं वेगळंच काय. सो मेन त्यांचा इंटेन्शन स्कूलचं हेच आहे की ईच अँड एव्हरीवन शुड पार्टिसिपेट इन दिस, जेणेकरून त्यांचं जे स्टेज फिअर आहे ते निघून जाईल.
मला असं वाटतं याच्या आधी जेवढे पण तिचे ते झाले आहेत कॉम्पिटिशन्स किंवा काही ते तिच्या क्लासमध्येच झालेत. आता यावेळेस दुसरं डिव्हिजन पण आलं आणि त्यात ती गडबडली. लास्ट टाइमचं जे ऑक्टोपसचं होतं ती छान बोलली ती. पहिले जेव्हा नायसा बोलली तर मला वाईट वाटलं की अरे एवढं प्रिपरेशन केलं सकाळी ऑलमोस्ट 10 टाइम्स तिने मला बोलून दाखवलं आणि तिकडे जाऊन तरी गडबड केलं. बट ठीक आहे, ॲटलिस्ट ती गेली स्टेजवर, थोडंफार तरी बोलली. नॅशनल फ्लॅगबद्दल बोलायचं होतं, नॅशनल फ्लॅग तर हे बोललीच नाही, फक्त इट हॅज 3 कलर्स ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन आणि त्याच्याबद्दल त्याचं व्हॉट डज इट मीन, इच अँड एव्हरी लाईक इच कलरचं मिनिंग काय आहे ते तिने फक्त तेवढंच बोलली. आणि हे बघ courage, peace, growth. आणि ब्ल्यूचं नाही काय बोलली No. का? मी विसरली. ही विसरली नाही, ही घाबरली ना, घाबरली नाही एवढ्या लोकांसमोर बोलायला. मला नुसतं घाबरायचं, मी स्ट्रॉंग नाही. असं कधीच बोलायचं नाही की मी स्ट्रॉंग नाही. काय बोलायचं, मी करू शकते, मी प्रयत्न करणार. जोपर्यंत तू ट्राय नाही करणार तोपर्यंत तुला समजणारच नाही की ते कसं आहे. ठीक आहे, ह्यावेळेस तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा स्पीच देण्याचा. दिस वॉज द फर्स्ट टाइम नायसा स्पीच देणार होती, ते पण इंडिपेंडन्स डे, लाईक इंडिपेंडन्स डे निमित्ताने. सो ॲटलिस्ट तिने पार्टिसिपेट केलं. शी वॉज ट्राईंग लास्ट 3 डेजपासनं आणि तिने तिथे जाऊन थोडंफार तरी बोलली. ठीक आहे, पण मी इंडिपेंडन्स नाही बोलली रोज, मी स्कूलमध्ये नाही बोलली इंडिपेंडन्स डे. ठीक आहे, असू दे. 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे आहे. ठीक आहे. सो असंच म्हणजे एक बेटर आहे स्कूलचं की ते ॲटलिस्ट त्यांना फोर्स नाही करत, बट एक त्यांना स्टेज देतात की तुम्ही तुमचं जे काही आहे टॅलेंट ते तुम्ही इथे दाखवू शकतात. आता जसं की ती उद्यासाठी खूप कॉन्फिडंट आहे. उद्या आहे श्लोक कॉम्पिटिशन. सो शी सुपर कॉन्फिडंट, कारण ते मी रोज तिचं घेते सुद्धा. लाईक प्रार्थना जेव्हा ती म्हणते तेव्हा तिला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू माहिती आहे, ओम भूर्भुवः तिला माहिती आहे, मोर्या मोर्या तिला माहिती आहे. आम्हाला शिकवले ना तो काय ते सो हे ती मला माहिती उद्या एकदम व्यवस्थित बोलून येणार आहे. मम्मी मला नाही आला तुम्ही काहीतरी विचारते काय ओम सो चला मग आता जे इकडे मेस झालेलं आहे ते सगळं काही वाइंड अप करते. आता वाजले आहेत 4 आणि फायनली सगळं काही झालेलं आहे. आमच्या रूमचंच खूप काही क्लिनिंग होतं, कारण नायसाच्या एवढ्या छोट्या 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 गोष्टी असतात ना, आणि त्या आता सगळ्या सॉर्ट केल्या. आम्ही सगळ्या असं बाजूला केल्या, ज्या ती यूज करते त्या ठेवल्या आहेत, ज्या ती अजिबात यूज नाही करत आणि खूप छान कंडिशनमध्ये आहेत ते आता देण्यासाठी काढले आहेत. आणि थोडंफार मग कबर्ड वगैरे सुद्धा आतमध्ये ऑर्गनाईज केलं ह्या मधलं सेक्शनमधलं. आणि फाल्गुनीने मला ॲक्च्युली एक ऑर्गनायझर दिलेलं, जे तुम्ही आता पाहिलं 4 ह्याचं. तर त्यात काय ठेवू तर मग अचानक लक्षात आलं की मी कधीपासून माझ्या क्लिप्ससाठी काहीतरी बघत होती की कशात तरी मी ते क्लिप्स ठेवू, कारण ते आता कसं होतं म्हणजे का ड्रॉवरमध्ये ठेवते ना, जर तो क्लिप थोडा पण वरती आला आणि ड्रॉवर बंद केला की क्लिप तुटायचा. म्हणून असं हवं होतं की जेणेकरून सगळे क्लिप समोर पण असतील आणि मला इझिली कळेल. सो
छोटे क्लिप्स एका ह्याच्यात, त्यापेक्षा मोठे फॅन्सी क्लिप्स एका ह्याच्यात, एकदम मोठे क्लिप्स एका ह्याच्यात. सो 4 पाउचेस होते. मग मला ते एकदम इझिली ठेवले आणि एकदम खालीच ठेवले मिररच्या इथे. म्हणजे आता उद्या जर कधी काय क्लिप लावायची इच्छा झाली तर सगळे असे समोर ठेवेल आणि मग ते लक्षात येईल. ऑर्गनायझर्स असणं फार गरजेचं आहे खरंच म्हणते. मला इवन आता वॉर्ड्रोबसाठी ऑर्गनायझर्स घेतले. जेव्हा मी लास्ट टाईम दाखवलेलं मी कंपार्टमेंट्स बनवले आहेत, बट तरीसुद्धा ते मला मेस वाटतं. सो खूप लोकांनी त्यावेळेस मला सांगितलेलं की तसे पूलवाले ऑर्गनायझर्स येतात ना, ज्यात तुम्ही कपडे एकदम इझिली ठेवू शकतात, ते तुम्ही मागवा. सो ते कधीपासून मी कार्टमध्ये टाकून ठेवलेले आहेत. लेट्स सी कधी मागवती येते. जेव्हाही कधी मागवेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की कशा पद्धतीने ते ऑर्गनाईज केलेलं आहे. आत्ता मी जेवणार आहे. मला आई मगासपासून म्हणतात की जेवून घे जेवून घे जेवून घे, पण मी बोलले की सगळं वाइंड अप होऊन दे, म्हणजे कसं मग परत जेवल्यानंतर ना कंटाळ येतो. सो आता सगळं झाल्यानंतर मी पण आता थोडंसं फ्री झाली आहे. किचनमधल्या पण खूप काही गोष्टी आहेत ज्या मी मागवल्या आहेत. कधीपासून मागवायचं होतं, कारण तुम्हाला जसं माहितीच असेल ही एक माझी हॅपी स्पेस आहे. आय जस्ट लव्ह टू बी इन किचन आणि काही ना काहीतरी नवीन नवीन करायला मला आवडतं. थोडंसं मला इथे आल्यानंतर ना माझा तो एक स्ट्रेस आहे तो निघून जातो. प्रत्येकाचा एक वेगवेगळा लोकेशन असतो, वेगवेगळी जागा असते जिथे आपल्याला थोडंसं बरं वाटतं, रिलॅक्स फील होतं. जसं माझं आहे किचनमध्ये. सगळ्या काही गोष्टी मागवल्या आहेत ते मी तुम्हाला लवकरच एका व्लॉगमध्ये शेअर करेल. आता वाजले संध्याकाळचे 7:45. सनी आला 7:15 वाजता. फ्रेशन अप झालेला आहे, त्याचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही दोघं चाललो आहोत बाहेर. काही आमचे 1-2 कामं आहेत ती करायची आहेत. बल्ब नाही घेतला. का नाही घेतला?